आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये त्यानंतर मालेगावमध्ये गोवरचे रुग्ण आढळलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये गोवरच्या रुग्णांसाठी आपण सर्वेक्षण जे नियमित आपण चालू होतं त्यामध्ये आणखी वाढ केलेली आहे। सर्वेक्षण आपलं पूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन आरोग्य सेविका असतील, आशा स्वयंसेविका असतील यांच्यामार्फत आपण जी बालके आहे ज्यामध्ये गोवरची संशयित लक्षणे जसे की ताप येणे, सर्दी, खोकला, अंगावर पुरळ येणे अशी जर लक्षणे असतील त्या बाळांचं सर्वेक्षण पण करण्यात येत आहे। त्याचबरोबर जर लक्षणेवाली बाळं सापडली तर त्यांना औषधोपचार महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र असतील, शहरी आरोग्य केंद्र आहेत, दवाखाने आहेत यांच्यामार्फत आपण बाळांना उपचार पण करत आहोत। जर असे काही बालकं असतील ज्यामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे सर्दी, खोकला, ताप असेल, विशेषतः अंगावर पुरळ असेल तर अशा बालकांना लवकरात लवकर नजीकच्या शहरी आरोग्य केंद्र असेल किंवा महापालिकेचे दवाखाने असतील यामध्ये जाऊन आपण वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे, त्यांच्यावर उपचार सुरू करणं गरजेचे आहे। त्याचबरोबर या बालकांना जर बाळ आजारी असेल तर त्यांना शाळेत न पाठवता इतर मुलांपासून आपण वेगळं ठेवण्याची गरज आहे, जेणेकरून हा आजार त्या आजारी बाळापासून दुसऱ्या बाळाला पसरणार नाही। आपण आत्तापर्यंत नाशिक शहरातून आत्तापर्यंत वर्षभरात 280 रुग्णांचे आपण नमुने तपासणीसाठी पाठवलेले होते, पण त्यापैकी एकही अद्याप पॉझिटिव्ह आलेलं नाही। कालही आपण 4 संशयित रुग्णांचे रक्त नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवलेले आहेत।